अवतार हा देवाचा होत असतो, जन्म हा माणसाचा होत असतो. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या लीला चरित्रामध्ये जो सूत्रपाठ नावाचा ग्रंथ निर्माण झाला आणि या ग्रंथाच्या आनंदी पुढील प्रकरणामध्ये असं म्हटलेलं की निर्देव निराकार असे तो सावेव साकार होय अवतरे या फुले सन्निधानी. जो निर्देव आहे ना तो साकार होतो, जो निर्गुण आहे ना तो सगुण होतो, जो अव्यक्त आहे ना शब्द एकच. आणि भगवद्गीतेचा जर आधार घेतला तर भगवद्गीता सांगते यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. की अर्जुना ज्या ज्या वेळेस या पृथ्वीवरती अधर्म होतो ना, ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते त्यावेळेस मी दुष्टांचा नाश करण्यासाठी, सज्जनांचा उद्धार करण्यासाठी आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी युगायुगामध्ये मी अवतार घडणार. इथं अवतार शब्द आहे. इतर गीतेच प्रमाणे अवतार होतो, जन्म नाही. याच्यासाठी मी सांगतो ज्यावेळेस आम्ही ज्ञानेश्वरीचा आधार घेतो ना त्यावेळेस माऊली सांगतात देवी आपुल्याची कैवारे मी साकार होऊन अवतारे मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाले. काय भाषा आहे माऊली. ज्यावेळेस माझा भक्त आहे ना त्याला कैवार घेऊन मी अवतरत असतो. आपुल्याची कैवारे माझ्यासाठी मी कैवार घेऊन अवतार शब्द आहे. तो जन्मत नाही. अर्जुनाने सांगितलं अरे तो तर पूर्वी हा योग म्हणूनच सांगितला आपण होतो जन्म परम जन्म. तुझाही जन्म आता आहे ना माझाही जन्म आता आहे. तो पूर्वी कसा होता. गोपाल कृष्णाने सांगितलं जन्म कर्म चमे दिव्यम. माझा जन्म आणि कर्म दिव्य आहे अर्जुना. तुला नाही समजणार. तुझा जन्म आहे. आपला जन्म होत असतो. परमेश्वराचा जन्म होत नाही. काही कारण आहेत लक्षात घ्या. देवाचा अवतार होतो, जीवाचा जन्म होतो. शिवाला जन्माला घ्यावा लागतं. भगवंत स्वतः आवडीनं होतो तेव्हा कोणी बंधन नाही. जीव हा कर्माने मानलेला आहे. तुम्ही जर म्हटले पुढच्या जन्मात मला मनुष्याच्या जन्माला जायचं नाही बाबू जाता येत नाही. तुमचा तो कर्माने मानलेला आहे. पुढचा जन्म जर कुत्र्याचा असेल, बैलाचा असेल, गाईचा असेल तर जन्माला तुम्हाला जावं लागणार आहे. परंतु भगवंत हा कर्माने निर्भीत नाही. तो स्वतः अवतीर्ण होतो. मला आता देवकीच्या उदरामध्ये जायचंय. त्याच्या स्वतंत्रपणाने